नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। तर आपण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन गोष्टी करत असतो, नवीन नवीन गोष्टी शिकत असतो। तर आज आपण करणार आहोत घरी बसल्या कोणत्याही क्लासेसशिवाय फॅब्रिक पेंटिंग आणि तेही खणावरती। सध्या खूप ट्रेंड चालू आहे फॅब्रिक पेंटिंगचा असेल, आरी वर्कचा असेल, अगदी कमी खर्चात होणारं हे जे फॅब्रिक पेंटिंग आहे ते आज आपण पाहूयात। त्यासाठी लागेल रिंग जे आरी वर्कसाठी आपण वापरतो। खणचं कापड घेतलंय। खणचं कापड कट करण्यापूर्वी ज्याच्या कुणाच्या ड्रेसवरती आपल्याला ते कट करायचं आहे त्याच्या मेजरमेंटचा बेसिक ड्राफ्ट आखून मग आपल्याला हे करायचं आहे। तर साधारण मी 6 ते 7 वर्षाच्या मुलीच्या ड्रेसवरती हे करणार आहे। तर त्या हिशोबाने मी फॅब्रिक कट करून घेतले। वरचा जो बॉडीचा पार्ट आहे तो मी खणचं इथे घेतलेला आहे। तर आपल्याला लागेल कार्बन पेपर जो की येलो असतो किंवा व्हाईट असतो, शक्यतो तोच वापरावा। ब्ल्यू जर वापरला तर ब्ल्यूची शेड नंतर दिसते, तो हा पद्धतीचा जो येलो पेपर येतो तो कार्बन पेपर वापरायचा आहे। मी इथे स्वामींची जे मी पेंट करणार आहे त्याची प्रिंट काढून आणली, झेरॉक्स कॉपी। तुम्ही कलर कॉपीसुद्धा काढून आणू शकता किंवा ही 2 रुपीजमध्ये मिळते, ही अशी झेरॉक्स कॉपी काढून आणली आहे। मास्किंग टेप आपल्याला लागणार आहे हे फिक्स करण्यासाठी, कारण आपण हे नंतर थोडंसं ड्राफ्ट करून घेणार आहोत पेन्सिलने, जसं की आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय। त्याच्यासाठी मास्किंग टेप लागेल आणि ते आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरती फॅब्रिकवरती चिकटवून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे झेरॉक्स कॉपी आहे ती हलणार नाही आणि आपलं खालचं जे ड्राफ्टिंग असेल ते अगदी छान येईल। ज्याचं हस्ताक्षर खूप सुंदर आहे त्यांनी डायरेक्टली केलं तरी काही हरकत नाही। माझं एवढं काही छान नाही, तर मी अशा पद्धतीने करते जेणेकरून मला परफेक्ट शेप मिळाला आहे। तर खूप छान असं मी हे ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे। पेन्सिल सगळ्यात खाली कापड, त्याच्यावरती कार्बन पेपर आणि त्याच्यावरती झेरॉक्स कॉपी असं ठेवून मी पेन्सिलनी त्याला पूर्ण हे ड्रॉ करून घेतलं आहे। थोडंसं प्रेस करून हे ड्रॉ केलं तर खाली छान उठलं जातं। पाहत असाल तर खूप छान उठले आणि याचा मी मिडल पॉईंटसुद्धा असा डॉट डॉट करत जे ठेवले होते, आधी फेंट होते आता डार्क केले, तशा पद्धतीने करून घेतलं ज्याच्यामुळे फॅब्रिकचा आपल्याला मिडल पॉईंट मिळेल। आपल्याला बेसिक काही ब्रश लागतील। 000 नंबरचा एक ब्रश येतो, 8 नंबरचा येतो, 11 नंबरचा येतो, एक फ्लॅट ब्रश येतो। 000चा ब्रश आपल्याला बॉर्डर करण्यासाठी लागणार आहे आणि छोटे मोठे जे ब्रश लागतात, जसं तुम्हाला पेंटिंग जमत जाईल तसं तुम्ही ब्रशचं कलेक्शन ॲड करू शकता। तर इथं बेसिक आपल्याला कलर पहिले लागणार आहेत, व्हाईट आणि ब्लॅक कलर, जे की फेविक्रिल कंपनीचे मी घेतलेत, जे की खूप उत्तम आहेत। मी स्वतः पेंट करून झाल्यानंतर फॅब्रिक धुतलं, ते सुकवलं आणि पाहिलं तर बिलकुल कलर जात नाही। तर तुम्हीसुद्धा नक्की फेविक्रिल कंपनीचे कलर यूज करू शकता। तर सगळ्यात आधी 000 जो ब्रश आपल्याकडे आहे सगळ्यात जो छोटा असतो तो, त्याने अशा पद्धतीने बॉर्डर करून घ्यायचे, जेणेकरून ज्यावेळेस आपण नंतर कलर देतो पूर्ण शेडमध्ये तो बाहेर पांगला जात नाही किंवा स्प्रेड होत नाही। याच्यासाठी पहिलं आपल्याला आउटलाईन करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। सगळ्यात आधी मी स्वामींचं जे बेसिक चेहरा जो आहे तो ब्लॅक कलरनी पूर्ण करून घेतला आहे आणि जे नाव आहे स्वामी असं लिहिलेलं ते पूर्ण मी व्हाईट कलरमध्ये करणार आहे। नंतर तुम्ही त्याचं एंडला जे रिझल्ट पाहाल तो खूप छान असेल। ब्लॅक कलरमध्ये आपण अगदीच डोळे, नाक, कान असं काढणार नाही आहे। बेसिक फक्त स्वामींचं जे आपली परछाई असते त्या पद्धतीचं आपण इथं करणार आहोत। तर मी ती पहिली सगळ्यात आधी ब्लॅक कलरनी करून घेतली आणि नंतर स्वामी हे खालचं कलर करायला घेतलं आहे, जेणेकरून वरचा कलर आपल्या हाताला लागणार नाही आणि व्यवस्थित आपलं फॅब्रिक पेंटिंग होईल। जर एक्स्ट्रा कापड असेल तर तुम्ही ते पिनअप करून व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून कलर त्याला लागणार नाही। तर मी स्वामी हे नाव पूर्णपणे व्हाईट कलरनी करून घेतलं आहे आणि जो गोल आहे खालचा गोलसुद्धा आणि वरचा स्वामींच्या डोक्याचा जो वरचा गोल आहे तो सुद्धा ऑरेंज आणि येल्लोच्या शेडिंगमध्ये करणार आहे। सगळ्यात मोठा थोडासा जो मोठा भाग आहे तो ऑरेंजमध्ये आणि त्याला येल्लोचं थोडंसं शेडिंग करणार आहे आणि ते येल्लोचं शेडिंग आपल्याला ऑरेंज कलरमध्ये मर्ज करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने तुम्हाला हळूहळू करत ते मर्ज करायचं आहे आणि मर्ज करताना प्रत्येक वेळी ब्रश येल्लो कलर घेतल्यानंतर आणि तो मर्ज केल्यानंतर ब्रश पुसून घ्यायचा आणि नंतर परत मर्ज करायचं आहे। अशा पद्धतीने खूप छान अशी शेडिंग तयार होते आणि येल्लो आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन जे की फायनल रिझल्ट पाहाल तो अतिशय उत्तम दिसतं आणि त्याच्यामुळे असं वाटतं की सूर्यकिरणांचा जसा सकाळचा सूर्य उगवतो त्या पद्धतीचं ते मागची परछाई तयार होते। तर खूप छान पद्धतीने असं मर्ज आपल्याला व्यवस्थित अगदी पेशन्स ठेवून हे छान असं मर्ज करायचं, जेणेकरून त्याचं आउटपुट खूप सुंदर येईल। बाद असेल तर ब्रश फक्त फिरवते, थोड्या वेळाने तो परत क्लीन करायचा, परत
तो मर्ज करत राहायचा. अशा पद्धतीने आपलं शेडिंग तयार होतं. अगदीच आत्ता दिसत नसले तरी सुकल्यानंतर दिसतं. आता हे 2 ते 3 तासानंतर पहा, हे असं दिसतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की याला पेंट दिलं की नाही, अगदीच लाईटली पेंट दिसतो. 50% फक्त त्यातला पेंट शिल्लक राहतो. त्याच्यामुळे नंतर तुम्हाला परत एकदा 2 ते 3 तासानंतर सेम परत कलर सगळे देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून शेडिंग डार्क दिसेल आणि दिसायलासुद्धा पेंटिंग अजून छान दिसेल. जर दुसरं फॅब्रिक असतं तर त्याची गरज पडली नसती. खणावरती तुम्हाला डबल पेंट हा करावाच लागतो. खण कापडावरती साधारण 2 ते 3 वेळा तरी आपल्याला हा पेंटचा ब्रश मारावा लागतो. पण जो रिझल्ट येतो तो खूप छान असतो आणि समाधानकारक असतो. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण हे पेंटिंग तयार झालेलं आहे. फॅब्रिक पेंटिंग जेणे आपण नंतर ड्रेस किंवा फ्रॉक जो काही बनवणार आहे तो नंतर दाखवेलच. तर तुम्हालासुद्धा हे पेंटिंग कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर खाली ब्लिंक होणाऱ्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता.